मित्रांनो, राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीनं दणदणीत विजय मिळवला, पण महाविकास आघाडीला मात्र विरोधी पक्ष नेताही देता येत नाहीये अशी परिस्थिती आहे। त्यामुळे यंदा विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्याचा आवाज ऐकायला मिळेल का असा प्रश्न पडतो। पण अशात जर सत्ताधारी पक्षाने मोठं मन केलं तर मात्र विरोधी पक्ष नेता आपल्याला पाहायला मिळू शकतो। आणि यासाठीच विरोधी पक्षातील नेते मंडळी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील भास्कर जाधव यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यामुळे आता सरकार मोठं मन दाखवून विरोधी पक्ष नेता निवडून देण्यास मदत करतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण या सगळ्या दरम्यान मुळात विरोधी पक्ष नेता बसवण्यासाठी काय अटी आहेत त्या जाणून घेऊयात। विरोधी पक्ष नेते पदासाठी एका पक्षाकडे सभागृहाच्या सदस्य संख्येच्या 10% आमदार असणं आवश्यक आहे। महाराष्ट्रामध्ये विधानसभा सदस्यांची एकूण संख्या 288 आहे। त्यामुळे राज्यामध्ये विरोधी पक्ष नेता ठरवण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे 29 आमदारांचं संख्याबळ असणं आवश्यक आहे। मात्र या विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20, काँग्रेसकडे 15 तर पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत। म्हणजेच महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे 29 आमदारांचं बहुमत नाहीये। त्यामुळे विरोधी पक्षनेता बसवण्याच्या या अटीमध्ये ते बसत नाहीयेत। अशात आता सत्ताधारी काय निर्णय घेतात आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विरोधी पक्षनेत्याचा आवाज ऐकायला मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे।